आज रात्री आम्ही 9 वाजता नागपूरला काऊन आलो, चला ब्लॉग मध्ये तुम्हाला पुढे सांगतो. तर काय विषय मित्रांनो, सगळ्यांना जय श्रीराम. आता तुम्ही म्हणता एवढे दिवस झाले ब्लॉग काऊन टाकला. आपण ना मागच्या ब्लॉग मध्ये सांगितलं होतं, आपण ना घेतला होता इलेक्शनचा व्हिडिओ बनवायचा ऑर्डर, म्हणून काय आपलं काही ब्लॉग टाकणं पॉसिबल झालं नाही. आता सकाळी सकाळी आपल्या काल्या घोड्याला घेतलं, डायरेक्ट चाललो आलो वॉशिंग सेंटरवर. आता 1 महिना जास्त झाला आपण आपल्या गाडीला धुतलंच नव्हतं. चला म्हटलं आज हिची आंघोळ करून टाकतो. आता थंडीच्या दिवसात आपण महिनाभर आंघोळ नाही केली तरी चालते, पण आपल्या गाडीला आंघोळ करणं जरुरी आहे. आपल्या गाडीची आंघोळ झाली ना, तुम्हाला तर सांगायचंच राहिलं, आज होतं आपल्या बुट्टीवर इलेक्शन. तेवढं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा यावेळेस आरी येईन का बीजेपी येईन. तर संध्याकाळी आपल्या घरी येते शामदा, चल म्हणे आपल्याला नागपूर जायचं आहे म्हणे. आता तुम्ही म्हणसान डायरेक्ट दिवसाहून रात्री कसा चालला आला याचा ब्लॉग. आता तुम्ही आपले ब्लॉग पाहून राहिले तर तुम्हाला एवढं माहित असायला पाहिजे, आपल्या ब्लॉग मध्ये दिवसची रात्र, रात्राचा दिवस कधी होते काही माहितच नाही पडत. रात्रीचे 9 वाजले होते, शामदादा म्हणे चल म्हणे आपण नागपूर फिरून येऊ म्हणे. आता लोक दिवसा प्लॅन बनवते ना, आमचा रात्रीच प्लॅन बनते, डायरेक्ट निघून जातो आम्ही फिरायला. सगळ्यात पहिले लावली आपल्या पेट्रोल पंपवर गाडी, कारण हिच्या पोटात टाकल्याशिवाय हे काही आपल्याला समोर देणार नाही, म्हणून हिच्या पोटात पहिले टाकून टाकलं. आता आपल्याला खूप जणांचे मेसेज आले होते का भाऊ तू ब्लॉग काऊन नाही टाकत आहे, ब्लॉग काऊन नाही टाकत आहे. आता ब्लॉग टाकला तर ह्या ब्लॉगला तुम्ही सपोर्ट करा. नागपुरात येत्याबरोबर जसं आपल्याला फ्लायओव्हर चालू झालं समजून जा आपण नागपूरमध्ये पोहोचून गेलो. आणि आज आपली किस्मत एवढी चांगली होती की आज आपल्याला पुरे सिग्नल ग्रीनच भेटत होते. एवढंच माहित नाही कोणाची नजर लागली तर लाल परी दिसली, लाल सिग्नल बी भेटून गेले आपल्याला. जाऊ द्या म्हटलं, आपण डायरेक्ट नागपूरचा व्ह्यू एन्जॉय करत करत पोहोचून जातो पण खाटूश्याम मंदिराजवळ. पटकन आपली गाडी पार्किंग लावून टाकतो, डायरेक्ट निघून जातो आपण आपल्या मंदिराकडे जायसाठी. आता खूप दिवस झाला आपल्याला ऐकायला येत होतं का नागपूरमध्ये न्यू खाटूश्यामचं मंदिर बनलंय. चला म्हटलं आज कसं आहे पाहून घेऊन आणि दर्शन बी करून घेऊ सोबत सोबत. आपल्या पादुका आपण मंदिराच्या बाहेर काढून घेतो, डायरेक्ट लागून जातो आपण दर्शनाच्या लाईन मध्ये. आता आपलं खाटूश्यामजीचं मंदिर तर एकदम जबरदस्त दिसतो, तर अंदर आलो पटकन दर्शन करून घेतले. तुम्ही पण लवकर दर्शन करून घ्या, काय माहित तुमचं येणं होते की नाही होत. आता मंदिराच्या बाहेर आल्यावर तर एवढं जबरदस्त दिसतो तर मंदिर का काही विचारूच नका आपल्याला. आता दर्शन करून मंदिराच्या बाहेर आलो तेवढा तर दिसते का एक भंडारा चालू होता. म्हणलं या गोष्टीत तर आपण सगळ्यात समोर राहतो, या गोष्टीला कसं मागं ठेवायचं. आता लाईन तर एवढी लंबी होती का, म्हटलं रात्र होती की काय प्रसाद घ्यायला. आपले भाऊ लोक म्हणे कायचा प्रसाद आहे म्हणे. मी म्हटलं कायचा पण असो, एकदम टेस्टी प्रसाद आहे म्हणलं. आपल्या मंदिराचा एकदम सिनेमॅटिक आपण शूट मारून घेतो, लवकरच आपल्या आयडीवर व्हिडिओ येऊन जाईल मंदिराचा. दर्शन वगैरे करून डायरेक्ट निघून जातो आपण आपल्या दुसऱ्या लोकेशनवर जायसाठी. जाता जाता आपल्याला दिसली एकदम भयानक लोकेशन, जे होय पॅरिस सिटी. म्हणलं हे पॅरिस सिटी काय होतं तेवढं तर दिसते आपल्याला मागे एक बिल्डिंग. ह्या बिल्डिंग मध्ये होते 26 फ्लोअर. बापरे म्हटलं एवढी मोठी बिल्डिंग कुठून आली नागपूरमध्ये. आपलं नागपूर काही जास्त तरक्की करून राहिलं, डायरेक्ट चाललो आलो आपण ताजबाग मध्ये. आता नागपूरला आलोच म्हटलं तर चला म्हटलं ताजबाग मध्ये पण चाललं जाऊ म्हटलं. आता आपण आपल्या मस्जिदची क्लिप काढायला गेलो आणि लाईटच बंद झाली. म्हटलं हे काय झालं आपल्यासोबत. आता आपल्याला झाला होता टाइम म्हणून हळूहळू सगळं बंद होत होतं इथं थोडंसं आपण अजून आपलं सिनेमॅटिक शूट मारून टाकलं आणि तेवढं तर दिसते आपल्याला एक काकाजी, जे आपल्या ख्वाजाजीचे गाणे एवढे मस्त बनतो ते की मी तर याच्या गाण्याचा फॅनच झालो एकदम. आता रात्रीचे वाजले होते 12. चला म्हटलं खूप टाइम झाला, नाही तर घरचे घरात नाही घेतील आपल्याला आज. अजून आपली गाडी थांबून टाकली आपण एका जागी. म्हटलं चला चाय पिऊन घेऊ, खूप थंडी लागून राहील. आता थंडीत जे चाय पिऊन सुकून भेटते ते कोणता नशा करून पण नाही भेटत. चाय वगैरे पिऊन डायरेक्ट निघालो आपण आपल्या घरी जायसाठी. गाडीतच तुमच्या वाले एकदम झोपच लागून गेली डायरेक्ट. फायनली आपण आपल्या बुट्टीपुरीला पोहोचलो. मग आजसाठी एवढंच, भेटून नेक्स्ट ब्लॉग मध्ये.